महाराष्ट्र में एसआईआर से डरे उद्धव राज ठाकरे सड़कों पर उतरे। राज ठाकरे बोले, ये गुस्सा ताकत दिखाने और दिल्ली को समझाने का मार्च। उद्धव ठाकरे भी बौखलाए, कहा हमारी पार्टी चोरी हो गई, अब वोट चोरी हो रही है। उद्धव ठाकरे का आरोप, क्या ये मेरे परिवार का वोट रद्द करने की रच रहे हैं साजिश। देश भर में मतदाता सूचियों में जो गड़बड़ी है उसको दूर करने के लिए एसआईआर की प्रक्रिया शुरू हो गई है और जिस तरीके से पश्चिम बंगाल से लेकर अलग अलग राज्यों में एसआईआर होगा और जाहिर तौर पर महाराष्ट्र में भी वोटर लिस्ट को खंगाला जाएगा, उसको लेकर अब विपक्ष जो है हल्ला बोल कर रहा है और महाराष्ट्र में खासतौर पर जो एमवीए है यानी महाविकास आघाड़ी गठबंधन और साथ ही जो मनसे है यानी राज ठाकरे की पार्टी, उन्होंने मार्च निकाला है। आज सत्याचार मोर्चा ये आंदोलन एक तरीके का छेड़ दिया है। उद्धव ठाकरे और राज ठाकरे के अलावा कांग्रेस पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कई नेता इस मार्च में शामिल हुए, लेकिन जो राज ठाकरे और उद्धव ठाकरे की तरफ से भाषण दिया गया उसमें यह साफ तौर पर दिख रहा है कि बीएमसी का चुनाव महाराष्ट्र में होना है और उससे ठीक पहले अगर एसआईआर होता है तो जाहिर तौर पर उद्धव ठाकरे के लिए मुश्किलें बढ़ सकती है। राज ठाकरे को सियासी तौर पर और ज्यादा नुकसान हो सकता है। यही वजह है कि उद्धव ठाकरे ने कई गंभीर आरोप यहां शिवसेना यानी शिंदे की पार्टी, साथ ही बीजेपी और चुनाव आयोग पर लगाए हैं। उद्धव ठाकरे ने कहा कि हमारी पार्टी चोरी हो गई और अब वोट चोरी हो रही है। तो वोटर लिस्ट में गड़बड़ी को लेकर महाराष्ट्र में दरअसल गड़बड़ी हुई है चुनाव में, ये तमाम आरोप उद्धव ठाकरे लगा रहे हैं। उन्होंने कहा कि हम सबूत इकट्ठा करेंगे और कोर्ट जाएंगे, हम चुनाव चाहते हैं, हम लोकतांत्रिक तरीकों से उन्हें हराने के लिए तैयार हैं, हम सभी दल लोकतंत्र को जीवित रखने के लिए एकजुट हुए हैं। ये तमाम बातें उद्धव ठाकरे की तरफ से कही गई। हालांकि उद्धव ठाकरे ने यह भी डायलॉग मारा कि जागते रहो वरना एनाकोंडा आ जाएगा, इस तरीके के शब्दों का इस्तेमाल भी किया। अब वो एनाकोंडा किससे कह रहे हैं ये भी सवाल उठ रहे हैं। तो क्या कहा उद्धव ठाकरे ने वहां पर जो लोग मौजूद थे उन्हें संबोधित करते हुए, जरा सुनिए। शोले में एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो मां कहती है सो जा, नहीं तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर एनाकोंडा आ जाएगा। या एनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच आहे, तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत, तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयुक्त कसल्यांचे नोकर आहेत आणि यांची खाका। मी एनाकोंडा का बोलतोय, काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे। यांची भूक क्षमत नाही। आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मतचोरी करायला बघतायत। बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत, पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेलं नाहीये। मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा, काय ते दूध का दूध पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा, आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय,
आज हा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय. तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत, तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आम्ही नेतृत्व करतो. कोणासाठी करतो? जनतेसाठी करतो आहोत. आमच्यातले सगळे पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे केवळ मला काहीतरी व्हायचंय, यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही, तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्यांच्या चरणी घालील लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं नाही. एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये. आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे, हे नुसतं आम्ही येतोय, राज काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत, शेका पक्ष करते, काँग्रेस करते, एवढ्या पुरतं नाहीये. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहितीये. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. परत एकदा सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. अॅनाकोंडा तर बसलेलाच आहे. मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जसजशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे. तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत. आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत. पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर साथ देण्याची तुमच्यात धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा. आणि मुद्दामून या तुम्हाला सांगितले, कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या. बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे. जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो उद्धव ठाकरे ने मराठी भाषा में कई बातें कही और उसको लेकर लगातार चर्चाएं हो रही हैं. चुनाव आते ही दमन शुरू हो जाएगा, ये बात भी उद्धव ठाकरे ने कही. कोर्ट जाने की वो धमकी दे रहे हैं, चुनाव आयोग बेबस है. ये तमाम बातें उद्धव ठाकरे के जरिए कही गई है. उन्होंने इस बात का भी जिक्र किया कि हम भाई एक साथ आए हैं, यानी उद्धव और राज ठाकरे दोनों एक साथ एक मंच पर आए हैं, वो भी आपके लिए, हिंदुओं के लिए, मराठी लोगों के लिए एक साथ आए हैं. ये तमाम बातें भी उद्धव ठाकरे के जरिए कही गई. तो उद्धव ठाकरे ने क्या कहा वो आपने सुना, लेकिन वहीं पर मनसे प्रमुख राज ठाकरे लगातार अपने अलग तेवर दिखा रहे हैं. वो ईवीएम पर सवाल उठा रहे हैं. वो कह रहे हैं कि दरअसल मतदाता सूची में डुप्लीकेट मतदाताओं को जोड़ा गया है. ये तमाम आरोप राज ठाकरे के जरिए लगाए जा रहे हैं.
इस दौरान राज ठाकरे ने कहा कि आज का मार्च गुस्सा और ताकत दिखाने का मार्च है, दिल्ली तक समझने और समझाने का मार्च है, ये राज ठाकरे के जरिए कहा गया। कई तरह से उन्होंने कहा कि ये सबूत है और मैं सबूत अपने साथ लाया हूं कि मालाबार हिल निर्वाचन क्षेत्र में 2 बार सीधे मतदान करने वाले लाखों मतदाताओं की लिस्ट सार्वजनिक की। उन्होंने दावा किया है कि कल्याण, डोंबिवली और मुरबाद के मतदाताओं ने 2 बार मतदान किया। ऐसा ही ठाणे निर्वाचन क्षेत्र में 2,09,081 डबल वोटर हैं। इसका मैं सबूत लाया हूं, ये राज ठाकरे के जरिए कहा गया। राज ठाकरे ने क्या कुछ कहा वहां पर जनता को संबोधित करते हुए, सुनिए। उद्धव ठाकरे बोलता है, शरद पवार साहेब बोलता है की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत, शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत। एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं, अपयश कोणाचं, सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून छपून जे चालू आहे ते कशासाठी? पण मी आज 2-3 गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत। खरं तर हे 4,500 मतदार आहेत, 4,500, 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली आहेत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर। ही त्यांची मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले। तो राज ठाकरे कह रहे हैं कि जरूर चुनाव होना चाहिए, जरूर जो है मतदाता सूची को खंगालना चाहिए, लेकिन पारदर्शी तरीके से ये तमाम बातें उनकी तरफ से कही गई। सुप्रीम कोर्ट के आदेश अनुसार जनवरी में चुनाव हो रहे हैं, 5 साल से चुनाव नहीं हुए हैं, तो 1 साल और बीत जाए तो क्या हर्ज है, ये भी राज ठाकरे की तरफ से कहा गया। क्या कहा राज ठाकरे ने, सुनिए। हे ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणालाही घाई?
5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात? या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल? एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली. आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदारच तो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना, हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना, तो मुलगा हल्ली कळतच नाही माहिती. त्या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी? मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43. त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो. काहीही चालू आहे. त्या नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत. कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मला असं वाटतं ही देशभर सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक मतदारापर्यंत समजलंय. परवा दिवशी तर मी त्या वोटिंग मशीन बद्दल बोललो, मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. अशा प्रकारच्या साधी गोष्ट आहे. 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून. पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार. हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा. जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला. ते सगळ्या गोष्टी सुरू असतील. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसली पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. तो राज ठाकरे बोल रहे हैं कि मतदाता सूची साफ करो, मतदाता सूची साफ करने के बाद उसे पारदर्शी बनाओ, फिर जब चुनाव हो कौन जीतेगा और कौन हारेगा ये सब बातें स्वीकार्य हैं, लेकिन ये जो सब कुछ गुपचुप चल रहा है उसका क्या मतलब है? यानी सीधे तौर पर चुनाव आयोग और केंद्र सरकार पर राज ठाकरे भी हमला बोलते हुए नजर आ रहे हैं. अब बीजेपी का कहना यह है कि जिस तरीके से बीएमसी का चुनाव आने वाले वक्त में होगा, महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनाव होंगे, दरअसल उसमें हार का डर कहीं ना कहीं साफ तौर पर न सिर्फ ठाकरे ब्रदर्स के चेहरे पर बल्कि एमवीए में दिख रहा है. और इसको लेकर ही ये तमाम हल्ला बोल किया जा रहा है, इस तरीके का मार्च निकाला जा रहा है, ये साफ तौर पर बीजेपी कहती हुई नजर आ रही है. फिलहाल आपकी इस मामले को लेकर क्या राय है, हमें कमेंट बॉक्स में जरूर लिखें. धन्यवाद.